आणि यानंतर बातमी आहे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणासंदर्भात। उल्हासनगरच्या द्वारली गावामध्ये क्राईम ब्रांचचं पथक दाखल झालेलं आहे आणि द्वारली गावामध्ये क्राईम ब्रांचच्या पथकाकडून जागेची पाहणी केली जाते। या जागेसंबंधित काही महत्त्वाची कागदपत्र गोळा करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे। जागा कुणाची आहे आणि नेमका वाद काय झाला होता याची माहिती घेण्यासही पथकाकडून सुरुवात झाली आहे। जागेच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये गोळ्या झाडल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये 2 जण जखमी आहेत। सध्या मी त्याच ठिकाणी उभा आहे। हाय दौर्ली परिसरातील ही जागा आहे। आपण पाहू शकतो आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत महेश गायकवाड यांच्यात हा वाद झालेला। आज या ठिकाणी क्राईम ब्रांचची व डीसीपीचं पथक या ठिकाणी आलेलं आणि या ठिकाणी जी आहे या जागेची पाहणी देखील केलेली आहे। नेमका या ठिकाणचा हा वाद कसा होता आणि कशा प्रकारचा हा वाद झाला यासाठी पोलिसांनी आपली तपास जे यंत्रणा जे आहेत ते सुरू केलेले आहेत। क्राईम ब्रांचनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। कुठला नेमका कशा पद्धतीने वाद झाला होता, कारण 30 ते 31 तारखेच्या दरम्यान या जागेवरती एकंदरीत या ठिकाणी गेट बांधायचं काम सुरू होतं आणि यालाच त्या शेतकऱ्यांनी म्हणजे स्थानिक लोकांनी याला गावकऱ्यांनी यालाच या जागेसाठी विरोध केलेला। आमचे पैसे आम्हाला द्या, त्यानंतर काम सुरू करा। यानंतर हा वाद झालेला। यामुळे स्थानिक गावकरी व महेश गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या राहुल पाटील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत क्राईम ब्रांचने आपला पूर्ण तपास जो आहे तो आतापासून सुरू केलेला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।